वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा आपल्या विधवा आईला आपल्यासोबत घेऊन शहरात गेला आणि शहरात गेल्यानंतर तो आईला फसवून एका मंदिरात घेऊन गेला आणि तिथल्या पायऱ्यांवर आपल्या आईला बसवले आणि प्यायला पाणी आणतो असे सांगून तो तिथून निघूनच गेला. बिचारी म्हातारी आई उपाशी तापाशी व तहानलेली आपल्या मुलाची वाट पाहू लागली. परंतु इकडे मुलगा आपल्या म्हातारी आईला मंदिरात सोडून थेट घरीच पोचला. परंतु घरी जाऊन जसा दरवाजा उघडला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. कारण शालिनीताई आज खूप खुश होत्या. कारण 1 वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला गावाला आले होते, किंवा असे म्हणा की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदाच गावाला आले होते. मागच्या वर्षी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने प्रभाकररावांचा मृत्यू झाला होता आणि शालिनीताई पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. तसं तर त्यांना एक मुलगीसुद्धा होती, जिचे लग्न त्यांनी मोठ्या धूमधडाक्यात केले होते. परंतु तिचाही स्वतःचा संसार होता. त्यामुळे शालिनीताईंना आपल्या मुलीला गायत्रीला त्रास द्यायचा नव्हता. तरीही गायत्री महिन्यातून एकदा वेळ काढून आपल्या आईला भेटायला येत असायची. परंतु तिच्या संसारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शालिनीताई तिला समजायच्या की माझा जास्त विचार नको करत जाऊस, स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. माझ्यामुळे तुझ्या संसारात कोणतीही अडचण यायला नको. परंतु गायत्री आपल्या आईला म्हणायची की आई, मला मान्य आहे की लग्नानंतर मुलीचे सासर हीच तिची पहिली जबाबदारी आहे, पण आई, मी तुला दादा आणि वहिनीच्या भरोशावर सोडू शकत नाही. त्या दोघांना जर तुझी एवढी काळजी असती तर बाबांच्या मृत्यूनंतर तुला असे सोडून गेले नसते. आणि तेच नाही तर सगळे नातेवाईक हेच म्हणतात की किती नीच मुलगा आहे. एकुलता एक मुलगा आहे तरी त्याला लाज नाही की बाप गेल्यानंतर आपल्या आईला मागे फिरूनसुद्धा पुन्हा त्याने पाहिले नाही. परंतु जसा शालिनीताईंनी आपल्या मुलाचा आणि सुनेचा चेहरा पाहिला त्या सगळ्या गोष्टी विसरल्याच. त्यांना फक्त हे बघून बरं वाटलं की उशिरा का होईना मुलगा मला घेऊन जाण्यासाठी तर आला. आणि त्या त्यातच खूप खुश झाल्या. आणि जेव्हा त्यांचा मुलगा म्हणजे मोहन गावात फेरफटका मारायला बाहेर पडला तेव्हा त्याला हे ऐकायला मिळाले की किती नालायक मुलगा आहे. आईवडिलांना आत्ता गावी आला, थोडी पण लाज नाही त्याला. वडिलांना जाऊन 1 वर्ष झाले, परंतु त्यानंतर आपल्या आईला एकटी सोडून शहरात निघून गेला आणि आता तिला तोंड दाखवायला आला आहे, नालायक. त्यानंतर मोहन जेव्हा आपल्या मित्रांना भेटला तेव्हा त्याचे मित्रही त्याला म्हणाले की किती मतलबी आहेस रे तू. तुझ्या आईला तुझ्याशिवाय आहे तरी कोण, आणि तू आहे की आईला एकटे इथे गावाला सोडून शहरात बायकोसोबत मजा करत आहेस. तो गावामध्ये जिथे जिथे गेला तिथे तिथे हे टोमणे त्याला ऐकायला लागले. आणि कोणी चुकीचे तर म्हणलं नव्हतं ना, बरोबरच होतं. परंतु सत्य एवढं वाईट होतं की मोहन सहन करू शकत नव्हता आणि त्याला आईला सांभाळण्याची जबाबदारी ही स्वतःवर घ्यायची नव्हती. म्हणून त्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू होता. खरं तर त्याला आईच्या घरावर सावकाराकडून कर्ज घ्यायचे होते, जे घर आईच्या नावावर होते. त्यामुळे तो गावाला आईजवळ आला होता, फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी. त्याला आईबद्दल कोणतीही माया आपुलकी राहिली नव्हती. तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी गावी आला होता. आणि जेव्हा त्याने आपल्याबद्दल हे सगळं ऐकलं तेव्हा त्याने रागात आणि द्वेषामध्ये येऊन काहीतरी वेगळाच प्लॅन केला आणि घरी येऊन आपल्या बायकोला म्हणाला, सारिका, आपण दोघीही आज संध्याकाळी शहरात परत जाऊया. तू तुझे सामान पॅक करून घे. आई तिच्या खोलीमध्ये बसली होती तेव्हा तो आईजवळ गेला आणि म्हणाला की आई, तू सुद्धा आमच्यासोबत आज संध्याकाळी शहरामध्ये चल. इथे गावाला एकटी कशी राहशील ग तू. हे ऐकताच शालिनीताईंना खूप आनंद झाला होता. त्यांना खूप भरून आले आणि त्या म्हणाल्या, हो बाळा, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. त्या खूप आनंदात
आपले कपडे बॅगमध्ये भरायला लागल्या. सूनबाईने सुद्धा आपल्या सासूबाईंची बॅग भरायला मदत केली. संध्याकाळी मुलगा आणि सून दोघेही आपल्या आईला घेऊन शहरात निघायला लागले. निघताना शालिनीताई आपल्या शेजारच्या पाजाऱ्यांचा निरोप घेतला. शालिनीताई त्यांच्या एका शेजारच्या मैत्रिणीला म्हणाले, "बघितलं का माई, मी म्हणाले होते ना की माझा मोहन तसा नाही आहे. तो मला कधी ना कधी नक्कीच घेऊन जाणार. आणि बघ, आज मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत शहरात जात आहे. आता मला सुद्धा तिकडे काही त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे माझ्या मुलीला गायत्रीला सुद्धा काही त्रास होणार नाही. ती सुद्धा आता सुखाने तिच्या घरी राहू शकते. चल बाई, आता निघते." एवढं बोलून शालिनीताई आपला मुलगा आणि सुनेसोबत शहरात निघून गेल्या. प्रवास खूप लांबचा होता, त्यामुळे मोहनने रस्त्यात एका ढाब्यावर गाडी थांबवली आणि म्हणाला, "आई, तू जेवून घे. तू घरीसुद्धा काहीच खाल्लं नाही. आणि तसे पण आपल्याला घरून निघून खूप वेळ झाला आहे. आता तर तुला खूप भूक लागली असेल." आपल्यावर आपल्या मुलाचे असे प्रेम बघून शालिनीताईंना खूप भरून आले. त्या म्हणाल्या, "नाही बाळा, मी तुझ्यासोबतच जेवण करेन. माझी मुलं उपाशी आहेत आणि मी जेवण करू." "नाही बाळा, तुम्ही दोघेही चला. आपण सगळे मिळून जेवण करूया. नाहीतर मला सुद्धा भूक नाही. मी सुद्धा घरी जाऊनच काहीतरी खाईल." मोहनने खूप प्रयत्न केला की शालिनीताईंनी जेवण करण्यासाठी गाडीतून खाली उतरावे, परंतु त्या आपल्या मुलाच्या सांगण्यावरून कुठेच गेल्या नाही आणि मोहनला सुद्धा त्यांच्यासोबत जावं लागलं, कारण मोहनला आपलं काम करून घ्यायचं होतं. तो खूप शांतपणे गाडीतून उतरला आणि आपल्या आईसोबत जेवण करायला गेला आणि सोबत त्याची पत्नीसुद्धा होती. त्या तिघांनी तिथे जेवण केलं आणि ते तिथून निघाले. रात्री खूप उशिरा तिघेही घरी पोचले होते, त्यामुळे घरी जाऊन ते असेच झोपले. सकाळी उठले तेव्हा सुनबाईने शालिनीताईंना खूप स्वादिष्ट नाश्ता बनवून दिला. त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी केल्या. सुनबाई सारिका सासूबाईंशी खूप प्रेमाने वागत होती आणि त्यांची खूप सेवाही केली जात होती. आणि असेच 2 आठवडे निघून गेले. शालिनीताई खूप खुश होत्या. सुनबाई खूप चांगली आहे आणि माझी खूप सेवा करते. 2 आठवड्यानंतरच मोहन आपल्या आईला म्हणू लागला की, "आई, आता तू तर कायमची इथे राहायला लागली आहेस आणि गावाकडचे घर रिकामेच असते. मी असा विचार करत होतो की आपण गावाकडचे घर विकायचे का? मग त्या पैशाने मी येथे एक छोटासा बिझनेस स्टार्ट करेल." शालिनीताईंनी सुरुवातीला नकार दिला. मग परत विचार केला की आता तर आपल्याला आपल्या मुलाजवळ आणि सुनेजवळ तर राहायचं आहे. मग गावाकडच्या घराचं करायचं तरी काय? जिथे पूर्ण कुटुंब सोबत असते तिथे सर्व सुख आहे. आणि हाच विचार करून कदाचित शालिनीताईंनी त्यांच्या आयुष्यातील खूप मोठी चूक केली होती. गावाकडील घर विकल्यानंतर आणि पूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर केल्यानंतर मोहन एके दिवशी सकाळी सकाळी म्हणाला, "आई, चल, मी तुला स्वामींच्या मठात घेऊन जातो. इकडे खूप छान स्वामींचे मंदिर आहे आणि आज गुरुवारसुद्धा आहे. तुला स्वामींचे खूप छान दर्शन होईल." परंतु इकडे मोहनचा उद्देश काही वेगळाच होता. त्याने आपल्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन तयार केला होता. परंतु साध्या भोळ्या शालिनीताईंना ते समजले नाही. त्या बिचाऱ्या आनंदात आपल्या मुलासोबत मंदिरात निघून गेल्या. त्यांना वाटलं आज आपल्याला खूप चांगला योग आहे देवदर्शनासाठी, म्हणून त्याही मंदिरात जाण्यासाठी लगेच तयार झाल्या आणि त्या एवढ्या घाईमध्ये निघाल्या की त्यांनी नाश्ताही केला नाही. मंदिरात पोचल्यानंतर मोहन आईला म्हणाला, "आई, तू आतमध्ये जाऊन दर्शन कर, तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो. इथे जवळच माझे छोटेसे एक काम आहे, ते पूर्ण करून मी तुला परत घ्यायला येतो." शालिनीताई आतमध्ये मंदिरात गेल्या आणि जाऊन पूजापाठ करायला लागल्या आणि मोहन तसाच आपल्या आईला मंदिरात एकटीला सोडून तिथून निघून गेला. शालिनीताई पूजापाठ करायला लागल्या आणि त्यांना आत 1 तास होऊन गेला होता. परंतु पूजापाठ करता करता त्यांना माहीतच पडले नाही त्या आतमध्ये 1 तास बसल्या होत्या. असेच बसल्या बसल्या आता त्यांना 3 तास होऊन गेले, परंतु मोहन त्यांना घ्यायला आला नाही. आता तर सूर्य डोक्यावर चढला होता आणि शालिनीताईंना खूप भूक लागायला लागली होती. त्या मंदिरातून बाहेर निघाल्या
आणि तिथेच आसपास मोहनला शोधायला लागल्या. त्या कितीतरी तास तिथे एकट्याच बसून राहिल्या. परंतु जेव्हा दुपारचे 1 वाजले आणि मोहन त्यांना घ्यायला आला नाही, तेव्हा त्या खूप काळजीत पडल्या होत्या. परंतु त्या तरी काय करू शकत होत्या? त्यांना त्यांना ना धड घराचा पत्ताही माहीत नव्हता किंवा त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा नंबरही त्यांच्याकडे नव्हता. बिचाऱ्या जाणार तर कुठे जाणार होत्या? अनोळखी शहर, अनोळखी माणसे आणि शिवाय त्यांना त्यांना ही सुद्धा गोष्ट त्रास देत होती की जर त्या तिथून कुठे निघून गेल्या आणि मग मोहन त्यांना घ्यायला आला तर उगाच तो काळजीत पडेल. तो उगाच इकडे तिकडे शोधत बसेल त्यांना. शालिनीताई मोहनची वाट बघत मंदिराच्या पायऱ्यांवरच बसून राहिल्या. सकाळपासून शालिनीताईंनी काहीच खाल्ले नव्हते किंवा त्या पाणीही पिल्या नव्हत्या. शालिनीताईंनी नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःवर लक्ष न दिल्यामुळे त्या खूप कमजोर झाल्या होत्या आणि शिवाय सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे त्या तिथेच बेशुद्ध होऊन मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली पडल्या. परंतु त्याच वेळेस एक महागडी काळी गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली आणि त्यातून एक तरुण मुलगा बाहेर निघाला आणि म्हणाला, "अरे अरे काकू, तुम्हाला लागलं तर नाही ना?" शालिनीताई तर बेशुद्ध झाल्या होत्या. तिथे असणाऱ्या जवळच्या लोकांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारले तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्या शुद्धीवर आल्या. परंतु त्या खूपच घाबरल्या होत्या. शालिनीताई शुद्धीवर येताच मोहन मोहन ओरडायला लागल्या. त्यांना आपल्या मुलाच्या घरचा पत्ता तर माहिती नव्हता, परंतु त्यांना त्या शहराचे नाव माहिती होते. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा समोर एक मुलगा उभा होता, जो शालिनीताईंची अवस्था पाहून खूप काळजीत पडला. शालिनीताई शुद्धीवर येताच तो म्हणाला, "काकू, तुम्ही इथे बेशुद्ध झाला होता, त्यामुळे तुम्ही माझी गाडीपुढे येऊन पडलात. परंतु इथे असणाऱ्या लोकांना वाटले की माझ्या गाडीने तुम्हाला धक्का दिला आहे. आता तुम्हीच या लोकांना सांगा की हे चुकीचा विचार करत आहे." तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, "हो बाळा, मी बेशुद्ध झाले होते. यामध्ये तुझी काही चुकी नाही." शालिनीताई जेव्हा हे सर्व बोलल्या तेव्हा त्या मुलाला खूप बरं वाटलं आणि बाकीचे लोकही तिथून निघून गेले. मग तो मुलगा ताईंना म्हणाला, "काकू, तुम्हाला खूप अशक्तपणा आला आहे. कदाचित त्याचमुळे तुम्ही चक्कर येऊन खाली पडलात. परंतु इतक्या कडक उन्हात तुम्ही इथे उभ्या का आहात? जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडू का?" शालिनीताईंना तर एवढेच माहिती होते की त्यांचा मुलगा कोणत्या शहरात राहतो. या व्यतिरिक्त जास्त त्यांना काहीही माहिती नव्हते. शालिनीताई त्या मुलाला म्हणाल्या, "बाळा, मी माझ्या मुलासोबत सकाळी या मंदिरात देवदर्शनासाठी आले होते. तो म्हणाला मी लगेच बाहेरून येतो, परंतु तो अजूनही परत आला नाही." तेव्हा तो मुलगा म्हणाला, "मग तुम्ही मला तुमच्या घराचा पत्ता सांगा, मी तुम्हाला तिकडे सोडून येतो." तेव्हा शालिनीताई त्या मुलाला म्हणाल्या, "बाळा, मला या शहराच्या नावाव्यतिरिक्त अजून काहीच माहिती नाही." हे ऐकून तो मुलगा म्हणाला, "चला, काही हरकत नाही. तुम्ही अजून कधीपर्यंत तुमच्या मुलाची वाट पाहत राहणार? तुम्ही माझ्यासोबत चला. आपण पहिल्यांदा तुमच्या मुलाच्या शहरात पोचू, मग त्याच्या घराचा पत्ता कसा शोधायचा तो विचार करू. माझा मोठा भाऊ पोलीसमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तो लवकरच तुमच्या मुलाला शोधून काढेल." तो मुलगा शालिनीताईंना सोबत घेऊन निघून गेला. शालिनीताईंनी त्याला सांगितले, त्यांचा मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. तो मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहतो. तेव्हा तो मुलगा सुद्धा म्हणाला की मी सुद्धा मुंबईमध्येच राहतो. माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत मुंबईतच राहत आहे. मुंबईमध्ये प्रवेश केल्यानंतर तो मुलगा विचारात पडला की आता काय करायचं. त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला आणि सर्व काही परिस्थिती समजावून सांगितली. त्याचा मोठा भाऊ लवकरच त्यांच्याजवळ पोचला आणि येऊन त्याने शालिनीताईंना पाहिले आणि विचारले की "काकू, तुम्ही मंदिरात केव्हापासून बसला होता?" तेव्हा शालिनीताईंनी सगळं काही सांगितलं की कसं सकाळी उठल्या उठल्या त्यांचा मुलगा मोहन त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होता आणि त्या सकाळी सकाळीच मंदिरात आल्या होत्या आणि आता तर संध्याकाळ झाली होती. म्हणून शालिनीताई त्या मुलासोबत इथे आल्या होत्या, कारण त्यांना वाटले की जर आपण या शहरात पोचलो तर कसंही करून घरापर्यंत पोचू. कारण ज्या मुलाने शालिनीताईंना वाचवले त्या मुलाचा भाऊ प्रीतम पोलीसमध्ये होता. त्यामुळे प्रीतमला समजायला वेळ लागला नाही की मोहनने आपल्या आईपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांना या मंदिरात सोडले होते. म्हणून प्रीतम शालिनीताईंना म्हणाला, "काकू, मला तर वाटत आहे की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्ले नाही. काकू, तुम्ही पहिले काहीतरी खाऊन घ्या, मग आपण तुमच्या मुलाला शोधून काढू." शालिनीताईंना खूप जोराची भूक लागली होती आणि त्यांना खूप अशक्तपणाही आला होता. परंतु त्यांना अनोळखी मुलांवर ओझं व्हायचं नव्हतं, म्हणून त्या म्हणाल्या,
नाही बाळा, एकदा माझा मुलगा भेटला की मी त्याच्यासोबत बसून आरामात जेवेल. तुम्ही दोघे खाऊन घ्या. त्यावर ते दोघेही म्हटले, आम्ही तर जेवणारच आहोत काकू. आणि तुमचा मुलगा कुठे पळून जाणार आहे का? जिथे कुठे असेल तिथून त्याला पकडून आणू. तुम्ही काळजी करू नका. आणि आम्ही सुद्धा तुमच्या मुलासारखेच आहोत ना. विचार करू नका. जेवण करून घ्या. या. त्यांनी शालिनीताईंना जबरदस्तीने जेवण खाऊ घातले आणि मग आपल्या घरी घेऊन गेले. तेव्हा प्रीतम म्हणाला, काकू रात्र खूप झाली आहे. मी उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या मुलाजवळ सोडून येईल. आता तुम्ही आरामात इथे झोपा. इकडे मोहन ऑफिसमधून घरी येऊन आनंदात टीव्ही बघत होता. तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले की मोहन, आई कुठे आहे? तुम्ही सकाळी त्यांना मंदिरात घेऊन गेला होतात. त्या सकाळपासून घरी आल्या नाही. तेव्हा मोहन म्हणाला, नाही आली तर येईल आता. असेल कुठेतरी आसपास. फिरायला गेली असेल. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, परंतु आई तर तुमच्यासोबत गेल्या होत्या. मग तुम्ही त्यांना कुठे सोडून आलात? मोहन, मला सांगा. मोहन, तुम्हाला ऐकायला येत नाही का? मोहन जोरात ओरडला, काय मोहन मोहन, वेडी झाली आहेस का? आणि इतकी का मरत आहेस? ती माझी आई होती. मी वाटेल ते तिच्यासोबत करू शकतो. जिथे पाहिजे तिथे तिला सोडू शकतो. तू स्वतःवर लक्ष दे आधी. समजले का तुला? माझ्यासमोर जास्त आवाज चढून बोलायचे नाही. त्यावर त्याची पत्नी म्हणाली, माझ्या तर आले लक्षात, पण कदाचित तुम्ही विसरले आहात की त्या तुमच्या आई आहेत, ज्यांना तुम्ही त्रास देण्यासाठी एका अनोळखी जागेवर सोडले आहे. पण एक लक्षात ठेवा, आपल्या कर्माचे फळ या जन्मातच मिळते मोहन. एक गोष्ट कधीही विसरू नका, जे पेराल तेच उगवेल. आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीच होणार नाही. मोहनची पत्नी एवढं बोलून खोलीत निघून गेली. तिकडे शालिनीताईंबद्दल प्रीतमने आपल्या घरात सगळ्यांना सांगितले होते. शालिनीताई फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होत्या. दुसऱ्या दिवशी मोहन आपल्या कामावर निघून गेला. परंतु काल रात्री त्याच्या पत्नीच्या बोलण्याने त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला होता. तेव्हा त्याला रस्त्यामध्ये एक स्त्री दिसली, आपल्या मुलाला कडेवर घेतलेली, जी स्वतः अपंग होती. कधी आपली काठी सांभाळत होती तर कधी आपल्या कडेवरच्या मुलाला. हे सगळं बघून मोहनला सगळ्या गोष्टी आठवू लागल्या की जे बालपण त्याने आईच्या प्रेमात घालवले होते ते सगळं आठवू लागला. त्याला कधी लागलं तर त्याची आई त्याची किती काळजी घ्यायची. तो थोडा जरी आजारी पडला तर त्याची आई किती काळजीमध्ये पडायची. तेव्हाच त्याची नजर रस्त्यावर फाटलेल्या चादरीत झोपलेल्या एका महिलेवर गेली. त्या महिलेच्या पायाला इतके लागले होती की त्यातून रक्त निघत होते. ती महिला दुखण्यामुळे कणहत होती आणि आपली कूस बदलत होती. तेव्हा मोहनला त्या महिलेत त्याची आई दिसली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आता त्याला आपण केलेल्या कृत्यावर खूप पश्चाताप होऊ लागला होता. मोहन आपल्या आईच्या त्या प्रेमाला, मायेला विसरला होता. ते सगळं त्याला आठवू लागले. मोहन लगेच शहराच्या बाहेर त्या मंदिरात पोचला जिथे त्याने त्याच्या आईला सोडले होते. परंतु तिथे पोचल्यानंतर त्याची आई त्याला कुठेच दिसली नव्हती. आजूबाजूच्या लोकांना त्याने विचारले, आपली आई कशी दिसत होती ते सांगितले. तेव्हा तिथे असलेल्या एका चहावाल्या दुकानदाराने सांगितले की काल रात्री इथे पायऱ्यांवर खूप वेळ एक म्हातारी बसली होती. कितीतरी वेळ कोणाची तरी वाट पाहत होती, परंतु तिला कोणीच घ्यायला आले नाही. मग ती बेशुद्ध होऊन एका मुलाच्या गाडीपुढे आली. हे ऐकताच जसं काही मोहनचा जीव निघून गेला होता. तो विचार करू लागला की मी किती स्वार्थी आहे. ज्या आईने मला इतकं प्रेम देऊन, माझे लाड करून मला लहानाचं मोठं केलं, मला इतकं शिकवलं, माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं, त्या आईचे मी असे हाल केले, तिला एवढा त्रास दिला. इतक्यात ती चहावाल्याची बायको आली आणि म्हणाली की परंतु ती आजी ठीक आहे. तो मुलगा त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला आहे. त्या फक्त भुकेमुळे बेशुद्ध झाल्या होत्या. हे ऐकून मोहनला थोडंसं बरं वाटलं होतं, परंतु तो काळजीत पडला की शेवटी त्याची आई आता कुठे आहे. तो तिथून निघाला आणि आपल्या आईला शोधू लागला. इकडे प्रीतमने नाश्ता करून शालिनीताईकडून घराच्या आसपास कोणते वातावरण किंवा कोणती खून आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शालिनीताईंनी सांगितले की बाळा, माझा मुलगा खूप मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो. तिथे आजूबाजूला खूप मोठ्या सोसायटी आहेत आणि त्यांना पूर्ण सफेद रंग दिलेला आहे, म्हणून काही लोक त्याला सफेद महाल म्हणूनही ओळखतात. आणि आमच्या घराच्या बाल्कनीतून पाठीमागे एक मोठे हॉस्पिटल आहे. त्यावर मोठ्या अक्षरात सिटी आणि पुढे काय लिहिले आहे ते वाचता आले नाही बाळा. प्रीतमने शहरातल्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंगचे फोटो नेटवरून काढले आणि मग तो सिटी हॉस्पिटल सर्च केले, कारण शालिनीताईंचा मुलगा एका चांगल्या सोसायटीत राहत होता, ज्याचे नेटवर अनेक फोटो होते. बिल्डिंगचा कलर पाहून शालिनीताईंनी ओळखले की हा बाळा, माझा मुलगा याच बिल्डिंगमध्ये राहतो. आणि मग प्रीतम शालिनीताईंना घेऊन त्यांच्या घरी सोडायला निघाला. बिल्डिंग तर मिळाली,
परंतु कोणत्या मजल्यावर आहे, फ्लॅट नंबर कोणता आहे त्यांना काही कल्पना नव्हती. परंतु प्रीतमने सिक्युरिटी गार्डला बोलावून मोहनच्या नावाने फ्लॅट नंबर माहिती करून घेतला आणि शालिनीताईंना घेऊन त्यांच्या घरी गेला. शालिनीताईंच्या सुनेने दरवाजा उघडला तेव्हा शालिनीताईंना बघून ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणू लागली, आई तुम्ही बरे आहात ना? काही त्रास तर झाला नाही ना? तेव्हा प्रीतम तिला म्हणाला, बस झाला हा ड्रामा बंद कर, फक्त हे सांग की तुझा नवरा कुठे आहे? शालिनीताई प्रीतमकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, बाळा असे का बोलतोस? तेव्हा प्रीतम म्हणाला, बरोबर बोलते काकू, विचारा तुमच्या सुनबाईला, हिच्याच सांगण्यावरून तुमच्या मुलाने तुम्हाला सोडून दिले असेल. शालिनीताईंची सून शांत बसली कारण तिला माहिती होते की ही चुकी तिच्या नवऱ्याची आहे आणि शालिनीताईंसोबत असलेला प्रीतम त्याच्या पोलिसांच्या कपड्यात होता. त्यामुळे जास्त काही न बोलण्यातच तिने भलाई मानली आणि इकडे मोहन वेड्यासारखा त्याच्या आईला शोधत होता. त्याचे मन खूप कासावीस झाले होते. तो पूर्ण दिवस आपल्या आईला शोधत होता. तेव्हाच अचानक त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला आणि ती म्हणाली, मोहन ऐका, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या. तसे पण मोहन आज कामावर गेला नव्हता. बायकोच्या फोननंतर तो लगेच घरी आला आणि घरी येताच त्याने पाहिले की दरवाजा त्याच्या आईने उघडला आहे. एका क्षणासाठी तो तर विश्वास ठेवू शकला नाही. मग रडत रडत त्याने आपल्या आईला मिठी मारली आणि माफी मागायला लागला. तेव्हाच बाहेर येताना प्रीतम म्हणाला, काय ड्रामा चालला आहे नवरा बायकोचा, वा रे वा. प्रीतमने मोहनची कॉलर पकडली आणि म्हणाला, जर आज नंतर मला माहिती पडले की आईसोबत तू काही वाईट केले आहे आणि त्यांना कसलीही हानी तू पोहोचवली आहेस, त्यानंतर मी तुला अजिबात सोडणार नाही. शालिनीताईंना तर काही समजत नव्हते. त्या म्हणाल्या, प्रीतम बाळा, तू हे काय करत आहेस? तेव्हा प्रीतम म्हणाला, काकू तुम्ही खूप साध्या भोळ्या आहात. तुमचा मुलगा कायमचा तुम्हाला मंदिरात सोडून निघून गेला होता. हे ऐकून शालिनीताईंना खूप मोठा धक्का बसला होता. त्या मोहनकडे पाहायला लागल्या तेव्हा मोहन लगेच त्यांच्या पायावर पडला आणि जोरजोरात रडायला लागला आणि म्हणू लागला की आई, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. मी माझा स्वार्थ साधण्यासाठी आंधळा झालो होतो ग. मला तुझं रोकणं टोकणं खटकू लागलं होतं. मी पैशाच्या मोहापायी वेडा झालो होतो. तेव्हा मोहन म्हणू लागला, रोकणं टोकणं खटकू लागलं होतं हे त्यांना विचार ज्यांना रोकण्या टोकण्यासाठी कोणीच नाही. तुला जर रात्रीचा उशीर झाला तर कदाचित तुझी पत्नी जेवण बनवायला आळस करेल, परंतु तुझी आई तुला कधीच उपाशीपोटी झोपू देणार नाही. देवाने तुला जे अनमोल वरदान दिलं आहे त्याची कदर कर, असं प्रीतम म्हणाला. याची काहीच किंमत होऊ शकत नाही. हे जे आईचे प्रेम आपल्याला मिळत आहे ते खूप अनमोल आहे, किमती आहे. जगात कितीतरी अशी मुलं आहेत जे दिवस रात्र तडपत असतात, परंतु त्यांना आईवडिलांचे प्रेम मिळत नाही किंवा त्यांच्या नशिबातच नसते. आता मोहनला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता. प्रीतम शालिनीताईंना हे बोलून निघून गेला होता की काकू, आता मी येतो, असंच नेहमी येत राहील. जर तुम्हाला कोणता त्रास होत असेल तर मला नक्की सांगा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपले आईवडील आपल्या आयुष्यात किती मौल्यवान असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपले आई बाबा, सासू सासरे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. त्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा, कारण ते सतत आयुष्यभर आपल्यासाठीच झटलेले असतात. फक्त आपलाच विचार करत असतात, परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. म्हणून शक्य होईल तेवढे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील याचा कायम प्रयत्न करत राहा. नंतर पश्चाताप करून काहीच मिळत नाही, कारण प्रत्येक वेळेस प्रीतम किंवा त्याचा भाऊ भेटेल असं होणार नाही. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अजून अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.